भिवंडी नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे को लोकनेते दीबा पाटिल का नाम देने की मांग भिवंडी लोकसभा क्षेत्र के सांसद सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा ने मजबूती से उठाई है। केंद्र सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए भिवंडी के मानकोली से नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे तक 22 से 24 दिसंबर के दौरान पदयात्रा मोर्चा आंदोलन का आयोजन सांसद बाल्या मामा के नेतृत्व में किया गया है। इसी पृष्ठभूमि में रविवार को गुंदवली गांव के नागरिकों की ओर से गांव में भव्य पदयात्रा रैली निकाली गई। इस अवसर पर स्थानीय नागरिकों ने नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे को जल्द से जल्द लोकनेते दीबा पाटिल का नाम देने की मांग की। ढोल-ताशा और मृदंग की गूंज के बीच निकली इस रैली में जिला परिषद स्कूल गुंदवली के छात्र, गांव के नागरिक, युवा और महिलाएं बड़ी संख्या में शामिल हुईं। स्थानीय भूमिपुत्रों की इस मांग को केंद्र सरकार जानबूझकर नजरअंदाज कर रही है। अब नहीं तो कभी नहीं की भावना के साथ दीबा के सम्मान में 22 दिसंबर से निकलने वाली पदयात्रा आंदोलन में 3 दिनों तक सभी नागरिकों से एकजुट होकर भाग लेने की अपील गुंदवली ग्राम पंचायत के उपसरपंच सुमित बाल्या मामा म्हात्रे ने की। समाज की सभी जातियों और वर्गों के नागरिकों से अपील करते हुए गुंदवली ग्राम पंचायत के पूर्व सरपंच मनीष म्हात्रे ने कहा कि अब समय आ गया है कि पक्षीय राजनीति को किनारे रखकर अपने न्यायपूर्ण अधिकारों के लिए एकजुट होकर सरकार को जगाया जाए। के सम्मान में बड़ी संख्या में पदयात्रा आंदोलन में सहभागी होने का आह्वान उन्होंने किया। ही रॅली जनजागृतीसाठी रॅली आम्ही काढलेली आहे। विविध ठिकाणी, फक्त गुंदवली गावातच नाही, विविध ठिकाणी 5 जिल्ह्यामध्ये रॅलीचं आज आयोजन केलेलं आहे। या येत्या 4-5 दिवसात सगळीकडे जनजागृती चालू केलेली आहे। आपली 22 तारखेला आपण दिंडी मार्च याचं आयोजित केलेलं आहे, मानकुली नाकापासून ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पोहोचण्यासाठी, आणि तिथे दिबा पाटील साहेब यांचं नाव द्यावा म्हणून ही रॅली आम्ही काढत आहे। आणि 22 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून ही रॅली निघणार आहे। काय रॅलीची सुरुवात कुठून होणार आहे आणि कशा पद्धतीने रॅली असणार आहे? सकाळी 9 वाजता सुरुवात होईल 22 तारखेला मानकुली पासून, आणि इथे मोठ्या संख्येने सर्व स्थानिक भूमिपुत्र व सर्व समाज घटक, सर्व पक्षाचे लोक असतील याच्यात, आणि त्या रॅलीला पोहोचण्यासाठी 3 दिवस लागतील। विविध ठिकाणी स्टॉप असेल आणि त्यासाठी सर्व भूमिपुत्र हेच नेतृत्व करत आहेत। आजच्या रॅलीला कसा प्रतिसाद मिळाला? आजची रॅली तसं जनजागृती आहे। जनजागृतीचा फक्त व्हॉट्सअपवर मेसेज केल्यानंतर तुम्ही बघत असाल की किती मोठ्या संख्येने लोक आलेली आहेत। हे तर आपल्या याच गावात आहेत, पण तुम्ही इतर सगळ्या गावात 27 गावांमध्ये पण त्यांनी जनजागृती केलेली आहे। सर्व इतर गावातही ठिकठिकाणी कट्टा मीटिंग जी आपण बोलतो तीही सगळीकडे नियोजन केलेलं आहे, आणि त्यासाठी चांगला लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे। नागरिकांना काय आवाहन करा? मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की तुम्ही आता पक्षपात सगळा सोडून घ्या, कारण की शेवटच्या टप्प्यात ही लढाई पोहोचलेली आहे, आणि या शेवटच्या टप्प्यात ही लढाई आता 25 तारखेला टेक ऑफ होणार आहे। तरी अजूनही कुठल्याही प्रकारची केंद्र सरकारकडे कुठल्याही प्रकारची केंद्रात दखल देखील घेतलेली नाही, नोटिंग देखील केलेली नाही, अजून कॅबिनेटमध्ये प्रस्ताव देखील मांडलेला नाही। तर या गोष्टीचा कन्क्लुजन एवढाच आहे की आता नाही तर कधीच नाही, त्याला बोलतात ना अभी नहीं तो कभी नहीं, तीच परिस्थिती आता येऊन ठेचलेली आहे। एक छोटासा विषय आहे स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्यासाठी, त्याला देखील 11 वर्ष जातात। तर ही खरं तर शोकांतिका आहे, पण त्यासाठी आता 22 तारखेला सगळं काही सोडून
सर्वांनी एकत्र या आणि 22 तारखेला जी रॅली आपण आयोजित केली, दिंडी मार्च जो आयोजित केला, त्यासाठी 9 वाजता सकाळी सर्वांनी हजर राहून सर्व कामधंदा सोडून पोहोचावा हीच विनंती करतो मी. आपल्याला काय आव्हान कराल नागरिकांना यावर? सर्व समाज बांधवांना, भूमिपुत्रांना, दिवाप्रेमींना आम्ही आवाहन करू इच्छितो की आता हा लढा आहे, हा अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि ह्या अंतिम टप्प्याच्या लढ्यामध्ये हे जन आंदोलन उग्र असं होणार आहे, उत्तरोत्तर असं उग्र होणार आहे. कारण समाज बांधवांची, भूमिपुत्रांची तीव्र अशी भावना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विनाकारण हा विषय रखडून ठेवलेला आहे. अगदी छोटासा आणि साधा विषय आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे एकमेव नाव गेलेलं आहे आणि तो महाराष्ट्र सरकारचा आणि तिथल्या स्थानिक सरकारचाच अधिकार असून सुद्धा केंद्र सरकारच्या पातळीवर अजून कुठल्याही प्रकारची हालचाल दिसत नाहीये. विमानतळाचं उद्घाटन झालं, आता टेक ऑफ होईल, विमानतळाचं सुरळीत होणार आहे सगळं काही, तरी सुद्धा अजून नामकरणाचा प्रस्ताव का कितपत पडलाय हा प्रश्न सर्व भूमिपुत्रांना पडलेला आहे. आणि हे उग्र आंदोलन थांबवणं आता सरकारला कठीण जाणार आहे. कारण भूमिपुत्र, स्थानिक आगरी कोळी समाजाचे तरुण वर्ग खूप पेटून उठलेले, खूप रोष आहे या तरुण वर्गाच्या मनामध्ये की आमच्या हक्काचा नेता आहे, आमच्या भूमिपुत्राचा लोकनेता आहे, राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं कर्तृत्व महान आहे. एवढं सगळं असून सुद्धा नामकरणाला उशीर करतायत, जाणून बुजून काही मध्ये काही अजून काही दुसरा काही मार्ग विचार करतात, अशी शंका या तरुण वर्गाच्या मनात आलेली आहे. याचं रूपांतर उग्र अशा तीव्र अशा आंदोलन होणार आहे आणि येणाऱ्या 22 तारखेला याचं प्रत्यंतर सरकारला बघायला मिळणार आहे. कारण हा उग्र आणि तीव्र आंदोलन थांबवणं हे सरकारच्या आवाक्याबाहेर जाईल. अशा प्रकारचं हे आंदोलन असणार आहे. येत्या 22 तारखेला सर्वजण मानकोली नाक्यावरून निघतील. 3 टप्प्यात हे आंदोलन होणार आहे. पहिल्या दिवशी ऐरोली नाक्याचा थांबा आहे, तिथं वस्ती होणार आहे या सर्व आंदोलकांची. त्यानंतर तुर्बा नाका दत्त मंदिर आहे, तिथं दुसऱ्या दिवसाचं थांबा होणार आहे. आणि मग त्यानंतर थेट विमानतळाला घेराव घालून जी काही विमानतळाची जी टेक ऑफची लँडिंगची प्रोसेस आहे ही पूर्णपणे ठप्प करण्याचं नियोजन या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारने दखल घ्यावी आणि एवढ्या सर्व भूमिपुत्रांचा आणि दिबाप्रेमींचा भावनांचा विचार करून लवकरात लवकर या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव जाहीर करावं असं आम्ही कळकळीची विनंती करतो. धन्यवाद.